नमस्कार. जनादेश 2026 या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी विनायक घोडे आणि माझी सहकारी सोनल चव्हाण आम्ही दोघं आपलं मनापासून स्वागत करतो. ऐतिहासिक आणि बहुप्रतीक्षित ठरलेल्या राज्यातल्या 29 महानगरपालिका, ज्यामध्ये 2 महानगरपालिका नवीन आहेत, इचलकरंजी आणि जालना, या सर्व महानगरपालिकांचा आढावा आम्ही 5 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत घेतला. अगदी इत्थंभूत माहिती दिली, त्याचं विश्लेषण केलं, राजकीय बलाबल तिथं कशा प्रकारचे होतं. 13 तारखेला आणखीन सविस्तर चर्चा केली. त्यामुळे उत्सुकता इतकी ताणली गेली की नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, आणि याची सगळी उत्तरं मिळण्याचा दिवस आहे तो आजचा निकालाचा. सर्वांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हळूहळू निकाल स्पष्टपणे पुढे येऊ लागलेत. काही तासामध्येच निकाल स्पष्ट होतील, चित्र स्पष्ट होईल. मतदानोत्तर चाचणीमध्ये बहुतांश जे कल होते ते असे दाखवले होते की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले घटक पक्ष हे मुसंडी मारतील, ते पुढे राहतील, आणि साधारणपणे तसे कल येताना दिसतंय. सध्या सर्व प्रेक्षकांसाठी माहिती म्हणून आत्ता आपल्या स्क्रीनवरती जे आपल्याला आकडे दिसत आहेत हे अधिकृतपणे राज्य निवडणूक आयोगानं जे आकडे दिलेले आहेत ती आकडेवारी आपण पाहतोय. बाकीचे कल आपल्याला विविध माध्यमातून दिसत असतीलच. यासोबतच आमचे जे वार्ताहर आहेत ते अधिकृतपणे आम्हाला जी जी माहिती पाठवत राहतील ती आपल्यासमोर आम्ही सादर करत राहू. आपल्यासोबत आज चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ सर. सर नमस्कार. नमस्कार. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश चव्हाण हे देखील आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत. राजकीय विश्लेषक संतोष माळकर नक्की कसं काय काय घडतंय या संदर्भातलं सर्वंकष विश्लेषण ते आपल्यासोबत राहून करणार आहेत. आणि नीलमताई गोऱ्हे सुद्धा शिवसेनेच्या नेत्या आहेत. नीलम गोऱ्हे त्या सुद्धा पुण्याहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सर्वांचं स्वागत आहे. विनायक, सुरुवात करूया.